तुमकां सगळ्यांक योगार आज आमची प्रेस कॉन्फरन्स आम्ही मायनिंग इश्यूचेर सध्या घेतात आणि आमच्या वांगडा आसा आमचो सानंद्रेचो आमदार विरेश बोरकर. इलेक्शन जशें लागीं पावता तशें तशें मायनिंगेचे प्रॉमिसीस नाजाल्यार मायनिंग चालू जावपाची जी आशा आहा जी स्वप्नां आहा ही सगळी लोकांक दाखोवपाक हो बीजेपीचो गव्हर्नमेंट चालू करता. मायनिंग चालू जाले म्हणून फाटल्याच दिसांनी आमी एक पोस्ट पयलो आणि सगळ्यांनी बीजेपीच्या लोकांनी बीजेपीचे जे कार्यकर्ता ते सेलिब्रेशन करपाक लागले. 2012 जावन प्रत्येक इलेक्शनाक आमी पळयता ते मागीर लोकसभेचे इलेक्शन जावं 2014चे ना 2017चे असेंब्ली इलेक्शन जावं नाजाल्यार परते 2019चे लोकसभा जावं 2022चे असेंब्ली जावं आणि आताचे लोकसभा इलेक्शन आणि कितलीशीच झेडपी इलेक्शनां या प्रत्येक फावटी मायनिंग चालू जाले आणि चालू करता लोक जेन्ना वोटिंग करता तेन्ना लोक फक्त भाशणां आयकतात, तेंची आश्वासनां आयकतात, तेंचे मॅनिफेस्टो पळयता, प्रेस कॉन्फरन्सीस पळयता, व्हिडिओज पळयता आणि तेंच्या घरांत येवन दारार येवन जे भोपके दिता ते भोपके आयकता आणि वोटिंग जाता. सो हे खंय तरी वोटिंग पॅटर्न आसा तो चेंज जावपाक जाय. लोकांक रिएलिटी कितें आहा ती कळपाक जाय आणि हो बीजेपीचो सरकार आसा हो बीजेपी कसो गोंयकार विरोधी आसा, गोंयकारांच्या विरोधान आसा हे लोकांक कळपाक जाय. आज तुम्ही फाटल्यान पळयता हो मायनिंग कोणे बंद केलो. मायनिंग स्टॉप बाय बीजेपी. मायनिंग जो आसा हो बीजेपीच्या सरकारान 2012 बंद केलो आणि हे आमी म्हणना, हे बीजेपीचो एक्स चीफ मिनिस्टर लेट श्री मनोहर पर्रीकर तो आपूण म्हणटा की मायनिंग आपूण बंद केली, सुप्रीम कोर्टान बंद करूंक ना. हांव तुमकां एक व्हिडिओ दाखयता, तो व्हिडिओ तुम्ही प्लीज आयकचो. How are you going to control the mining mafia? In Singam it was easy, my friend. Life is not Singam. We have already stopped mining. That the court has stopped it. No, I stopped it 1 month before Supreme Court decided on it. I stopped it 1 month before Supreme Court decided on it. I stopped it 1 month before Supreme Court decided on it. आता तुम्ही ऐकला आसतले तेका जेन्ना प्रश्न येता 2012 की मायनिंग कोणे बंद केली, सुप्रीम कोर्टान बंद केली जाल्यार तो सांगता ना, मायनिंग आपूण बंद केली, सुप्रीम कोर्टान बंद करच्या 1 म्हयनो पयलीं. म्हणल्यार ही जी मायनिंग जी आज बंद पडली आणि तेका लागून लाखांनी फॅमिलीज जे आज तेंचे लायव्हलीहूड लॉस जाले, जे अक्षरशः भिकेक लागले, जेंका आपले भांगार विकचे पडले, लोनान पडले, ट्रक पार्क करून घरा फुड्यान दवरचे पडले, शॉपां बंद करची पडली, गॅरेजी बंद करचे पडले, हॉटेलां बंद करची पडली, जेंचे नोकऱ्यो गेले, जेंचे लायव्हलीहूड गेले, ते प्राऊडली बीजेपीचो पयलींचो चीफ मिनिस्टर मनोहर पर्रीकर प्राऊडली सांगता की गोंयान मायनिंग आपूण बंद केले. सो हेच्या वयल्यान जे लोक बीजेपीक वोट मारता मायनिंग बेल्टातले तेंच्यांनी विचार करपाक जाय की आज जेन्ना तुम्ही बीजेपीक वोट मारता तेन्ना तुमच्या घरातले जेवण काढून ह्या बीजेपीन घेतले, तुमच्या घरातल्या भुरग्याची नोकरी काढून ह्या बीजेपीन घेतली, तुमच्या घरातल्या तुमच्या फॅमिलीचे जे पोट असले ते पोट ह्या बीजेपीन मारले आणि ते प्राऊडली नॅशनल टीव्हीचेर सांगता की मायनिंग आपूण बंद केली, सुप्रीम कोर्टान बंद करूंक ना. आता फुडली फाटल्यानची स्लाइड तुमकां दिसता 3/11/2011 या दिसा नोव्हेंबराच्या 3 तारखेक इन 2011 या वर्सा बीजेपीन एक मेमोरेंडम केले प्रेसिडेंटाक. तेन्ना गोंयान काँग्रेसचो सरकार आसलो, सेंटराकूय काँग्रेसचो सरकार आसलो, दोनूय काँग्रेसचे डबल इंजिन असले. तेन्ना बीजेपीन एक मेमोरेंडम केले प्रेसिडेंटाक आणि हे मेमोरेंडम त्यांच्या बीजेपीच्या ऑफिशियल वेबसाइट जी आसा तेचेर आयच्या दिसापासून ते प्रेझेंट आसा, ते तुम्ही वाचपाक शकता. आता मेमोरेंडमान तेंच्यांनी
एक 2-3 पानाचे मेमोरेंडम केले भितर, तितून तेंच्यांनी सगळे बरयले की गोंय एक मायनिंग एक्सपोर्ट मायनिंग हब म्हणून एक देशाचो 60% मायनिंग आयर्न ओर जे एक्सपोर्ट जाता ते गोंयच्यान जाता म्हणून, आणि गोंयचे तालुका स्पेशली आमचे बिचोली तालुका, सांगे तालुका, केपें तालुका आणि आतांचो सावड्डे तालुका, धारबांदोडा, हे सगळे मायनिंग बेल्टाचेर मायनिंगेचेर डिपेंडंट आसा हे तेंच्यांनी भितर बरयला. आता तेंच्यांनी एक पॅरेग्राफ बरयला, तो पॅरेग्राफ तुमकां मुद्दाम वाचून दाखयता. त्या पॅरेग्राफान कितें बरयला हे लोकांक कळपाक जाय की 2011 बीजेपीन गोंयची मायनिंग कशी बंद घातली. तेन्ना बरयला, ऑन बिहाफ ऑफ भारतीय जनता पार्टी seek to draw your kind attention to the massive illegalities perpetuated by the current Congress regime led by Mr. Digambar Kamath, destroying and butchering the serene beauty and ecology in the state of Goa. This illegality assumes serious prominence as most of the ministers in the cabinet, Mr. Digambar Kamath including himself, and also the Goa Pradesh Congress Committee President, Mr. Subhash Shirodkar, all involved in the unprecedented loot of Goan wealth, which according to the documents collected by the Bharatiya Janata Party goes to the tune of whopping rupees 25,000 crore. बीजेपी लेटर करता प्रेसिडेंटाक भितर नावा घालता ते काँग्रेस तेन्नाचो काँग्रेसचो चीफ मिनिस्टर दिगंबर कामत, तेन्नाचो पार्टी प्रेसिडेंट सुभाष शिरोडकर, आणि हे घोटाळा करता कितलो 25,000 कोटीचो म्हणून ते लेटर करता आणि प्रेसिडेंटाक सांगता की हेचेर एक्शन जावपाक जाय. आता जर फुडें आमी पळय आनी एक पॅरेग्राफ तेंच्यांनी बरयला. अंडर ऑल द above mentioned categories, the estimated illegal extraction can be valued at approximately to 25,000 crore, which has been done in active connivance with politicians, especially Congress NCP leaders such as जोकी आलेमाव, विश्वजीत राणे, दिनार कारकर, जितेंद्र देशप्रभू, सुभाष शिरोडकर एक्सेट्रा. आता परती नावां आसा भितर विश्वजीत राणे आसा, जोकी आलेमाव आसा. आणि आयज जर आमी पळयत हे इम्पॉर्टंट कोणे कोणे ते लेटर साइन केले. आयचो गोंयचो MP नॉर्थ गोवाचो MP श्रीपाद नायक जो 25 वर्सां MP म्हणून आसा, तेने हे लेटर साइन केल्ले आसा. तेने मेमोरेंडम साइन करून प्रेसिडेंटाक दिल्ले आसा. आणि आयज तोच श्रीपाद नायक जेने मायनिंग बंद केले गोंयांत अलॉंग विथ बीजेपी पार्टी, आयज तोच मायनिंग बेल्टान वयता आणि मतांची भीक मागता. आणि इतली वर्सां तेंच्याच मतांचेर तो निवडून येता. हे सगळ्या लोकांक कळपाक जाय मायनिंग बेल्टांतले की आयज बीजेपीच्या ह्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 जाणांनी तेन्ना साइन मारली आणि हे मेमोरेंडम दिले. भितर पर्रीकर आसलो, लक्ष्मीकांत पार्सेकर आसलो, मागीर फ्रांसीस डिसोजा आसलो, गोविंद पर्वतकर आसलो, मागीर वासुदेव म्हणून आसलो आणि संजीव देसाई ट्रेजरर, हे सगळे जाणांनी गोंयची मायनिंग बंद केली. आता हो जेन्ना श्रीपाद नायक साइन मारता, हे लेटर साइन मारता आणि सांगता की आपूण प्रेसिडेंटाक सांगता की गोंयांत आयज इल्लीगल मायनिंग चल्ला, 25,000 कोटीचो स्कॅम जाला, ती मायनिंग बंद उडय म्हणून. आणि भितर ह्या 3 जाणांचे आयज जे बीजेपीन आमदार आसात ना मिनिस्टर आहात तेंची नांवां आहा. भितर दिगंबर कामत आसा, सुभाष शिरोडकर आसा आणि विश्वजीत राणे. तिगूय जाणे बीजेपीन आहा. आयज मायनिंगच्या परिस्थिती जर पळयत मायनिंग बेल्टान हो सीन जो तुम्ही फाटल्यान पळोवपाक शकता, उद्ध्वस्त जाल्ले फॅमिलीज, उद्ध्वस्त जाल्ले लायव्हलीहूड, उद्ध्वस्त जाल्ले धंदे. नावां कोणाची आसा? दिगंबर कामत, विश्वजीत राणे, सुभाष शिरोडकर, जे तिगूय जाण बीजेपीन आसा. 2 जाण मिनिस्टर आहा आणि दिगंबर कामत 2022 बीजेपीन गेलो. आणि मायनिंग घोटाळा करपी ते मायनिंगचे जे कंपनीज असले तेंचेर हो एलिगेशन जाल्ले की ह्या कंपनीनी घोटाळा केला म्हणून अलॉंग विथ पॉलिटिशियन. जाल्यार त्या कंपनीची मालकीण डेम्पो फॅमिलीची
सून आज बीजेपीची तिकेट घेऊन साऊथ गोवाची लोकसभाची उमेदवार. आता याच्या वयल्यान इतलेंच कळटा की बीजेपीचो जो सरकार आसा ह्या सरकाराक बीजेपी गोंयकारांचे पडलेले ना. तेंच्यांनी जे बारीक गोंयकार बारीक समाजातले जे गोंयकार असले ते गोंयकार वयर सरता अशें तेंकां दिसले. तेंकां दिसले की पॉलिटिशियनाची डिपेंडेबिलिटी जी आसा, लोक जे पॉलिटिशियनाचेर डिपेंडंट आसले ते इंडिपेंडंट जावपाक लागले. बारीक मनशाकडे पयशे येवपाक लागले. बारीक मनीस बारीक गोंयकार आपल्या भुरग्यांक बरें शिक्षण दिवपाक लागलो. बारीक मनीस बारीक गोंयकार पॉलिटिशियनाच्या दारार वचपाचे बंद केले. ह्या दिसा ह्या बीजेपीन थारायले की मायनिंग बंद करपाचें म्हणून आनी गोंयकारांक लाचार करपाचें म्हणून. आणि ह्या बीजेपीन बहुजन समाजाचेर अशी कुराड मारली की तांकां काबार करून उडयले. बहुजन समाजाक भिकारी करून उडयलो. मायनिंग बेल्टान अक्षरशः लायव्हलीहूड लोकांचे कुटुंब लोकांचे फॅमिलीज उद्ध्वस्त करून उडयले. आणि हे प्राऊडली मनोहर पर्रीकर नॅशनल टीव्हीचेर वयता आनी सांगता की मायनिंग आपूण बंद केला म्हणून. आणि तुम्ही ज्यांची नावां घातलेले ते तिगूय जाणांक तुम्ही आज तुमच्या पार्ट्यान घेतल्यात आणि तांकां नाचयतात, तांकां मिनिस्ट्री दिल्या. तुम्ही इन्क्वायरी मागलेली. 25,000 कोटी तुमचो फिगर आसा. शाह कमिशनान 35,000 कोटीचो दिल्लो. जाल्यार हे 25,000 कोटी धरी आमी हे 25,000 कोटी कित्याक रिकवर जावंक ना. आणि जेंचेर तुम्ही एक्शन मागताले ते सगळे जाण बीजेपीच्या वॉशिंग मशिनाक वचून परते बीजेपीन क्लीन कशे झाले. विश्वजीत राणे क्लीन कसो जालो, दिगंबर कामत कसो जालो आणि सुभाष शिरोडकर कसो क्लीन जालो हे बीजेपीन उत्तर दिवपाक जाय. हेचो मिनिंग की बहुजन समाजाक बारीक समाजाक काबार करपाक ह्या बीजेपीन हे षडयंत्र रचले. लोकांक पॉलिटिशियनाचेर डिपेंडंट केले, लोकांक लाचार केले, गुलाम केले आणि आपले राजकारण केले. आणि प्रत्येक वर्सा तांकां फक्त स्वप्न दाखयता तो की आमी आयज मायनिंग चालू करतले, फुडल्या म्हयन्यान चालू जातली, 2 म्हयन्यान चालू जातली, 3 म्हयन्यान चालू जातली आणि मायनिंग चालू करिना. आयज जर पळयत जाल्यार जे कार्यकर्ते हांकां लागून तेन्ना झगडटाले ते वायट जाले. ज्या लोकांनी वोटिंग केल्ले ते थंय उरले आणि ज्यांच्यानी स्कॅम केला म्हणून बीजेपी बोवाळ मारताली ते सगळेच बीजेपी ना. आज सुभाष शिरोडकराची मालमत्ता जप्त जावंक ना, विश्वजीत राणेची मालमत्ता जप्त जावंक ना, दिगंबर कामताची जावंक ना. ते तिगूय जाण सुशागाद आसा. तिगूय जाण गव्हर्नमेंटाचो पगार खातात. जाल्यार आमच्या बारीक समाजाच्या लोकांचो गुन्यांव कितें? बारीक समाजान कितें केल्लें? बारीक गोंयकारान कितें केल्लें? आमच्या गोंयकारांनी कितें पाप केल्लें की तांकां तुमी भिकेक लायले आनी तुमच्या मिनिस्टरांक भितर हाडले आनी मायनिंग बंद उडयली. जे केदे व्हडले तुमचे लॉंग टर्म हे स्ट्रॅटजी, लॉंग टर्म गोंयकारांक सोंपोवपाची तुमची स्ट्रॅटजी. ही बीजेपी तशीच काम करता. ते 5 वर्सांनी 2 वर्साचे 3 वर्साचे प्लॅनिंग करिना, ते 50 वर्साचे प्लॅनिंग करता. आणि हो प्लॅन तेंच्यांनी केल्लो तेन्ना 2011 तेंच्यांनी प्लॅन केल्लो अलॉंग विथ काँग्रेस. तांकांय खबर आसली हे भितर येवपाचें हा म्हणून. ते जाणासले आनी एव्हरीथिंग इज प्लॅन्ड. जर नासलें जाल्यार दिगंबर कामत, विश्वजीत राणे, सुभाष शिरोडकर जेलीन आसपाचो आणि पर्रीकरांनी 1000 फावटी सांगले ज्यांच्यांनी मायनिंग स्कॅम केला ते भितर आसतले म्हणून. तालिगांवच्या मिटिंगेन त्यांनी आड्डोन सांगलेले आणि ते भितर. आज लोकांनी विचार करपाची गरज आसा की ह्या बीजेपीन ज्यांच्यांनी लोकांक लास्ट 12 वर्सां रडयले, लोकांचे आयुष्य काबार केले, तीच बीजेपी, तोच एमपी जेने सायन मारून मायनिंग बंद उडयली, तोच तुमच्याकडे येतलो आनी परत मतां मागतलो आनी सांगतलो कमळ फुलोवया म्हणून. आज तुमचे कमळ पावल्ले हा, तुमचे फॅमिली पावल्ले हा, तुमचे धंदे, तुमचे जॉब सगळे पावल्ले हा. काय ना घरान बायलांचे भांगार घरान ना, भांगार काडून दवरले, भांगार विकचे पडले, ट्रकांची हालत ही जाल्या, झाडां जाली ट्रकांचेर. आणि ही बीजेपी सांगता आम्ही मायनिंग चालू करतो.
हांव लोकां कडेन इतलेंच मागता की हे आयज तुमकां विथ प्रूफ आमी दाखयला बीजेपीन स्वता मायनिंग बंद केले आनी जे मायनिंग स्कॅमान इन्वॉल्व आसले तांकां भितर घेतले आनी तुमकां भिकेक लायले. ह्या बीजेपीचे असले थर्ड क्लास राजकारण, हे थर्ड क्लास राजकारण म्हणटा कित्याक आयज गोंयकारांचे पोट मारून हे राजकारण करता ही बीजेपी. हे राजकारणाक तुम्ही बळी पडो नाका, यांच्या भाशणाचेर बळी पडो नाका. हांव मागता विदेशा कडेन की तेणी सांगचें की मायनिंगेन लोकांक फोंडांत घातला ते घातलात, पूण बाकीच्याय कसले सेक्टरान आयज बारीक गोंयकाराक, सामान्य गोंयकाराक आयज हो बीजेपी कसो काबार करता आनी कसो लाचार करता. सगळे प्रेस भावांक माय मोगाचो येवकार. आतां तुमकां सगळ्यांक मनोजान सगळे मायनिंगा बाबतींत जे मायनिंग स्कॅम जाल्ले आनी बीजेपीन जसो आदलो मुखेलमंत्री मनोहर पर्रीकर हेणें म्हटलें की मायनिंग हे आपणान बंद केला. आनी आतां जेन्ना आमी भोंवता म्हणल्यार इतली वर्सां जाली, 12 वर्सां जाली, 12 वर्सांच्या नंतर बसून आजून पर्यंत मायनिंग स्टार्ट जायना. एवरी नाव एंड देन हो जो बीजेपी सरकार आसा, हो डॉक्टर प्रमोद सावंत आसा, तो प्रत्येकदा सांगता की मायनिंग स्टार्ट जातली, मायनिंग स्टार्ट जातली. आतां इलेक्शनां कितलीशीं जावन गेली, जावं ते असेंब्ली इलेक्शन जालें, जावं ते लोकसभा इलेक्शन जालें, जावं ते झेडपी इलेक्शन जाली, जावं पंचायत इलेक्शनां जाली. प्रत्येक वेळा लोकांक आयज फक्त फोटींग आश्वासनां ह्या बीजेपीन दाखयल्ली आसा आनी फोटींग आश्वासनाचेर हे फुडें व्हरता. आतां जेन्ना हांव मायनिंग बेल्टान भोंवलो, आयज कितलेशे धारबांदोडार गेलो, केपें भागांत गेलो, सांगे भागांत गेलो, बिचोले भागांत गेलो, जावं सत्तरी भागांत गेलो, कितलेच कडेन आयज मायनिंग डिपेंडंट आसा, आयज ते रडटा. तेंच्यो गाडयो बंद आसा, बसी बंद आसा, तेंचें ट्रान्सपोर्टेशन बंद आसा, तेंची जी शॉपां आसा ती बंद आसा, तेंची हॉटेलां आसा ती बंद आसा. प्रत्येक जण कोण कामाक वयताले तांकां आयज बेरोजगार जाल्ले आसा आनी आयज कामां पासून मेळना. ह्या बीजेपीन अशें करून उडयल्लें आसा, सगळ्यांक बेरोजगार केले, म्हणजे कोणाक कामां पासून मेळना अशी परिस्थिती दवरिल्ली आसा. कित्याक ते त्या टायमार तेजेरूच डिपेंड जाल्ले आनी ती डिपेंडन्सी आयज खंय शेतकरी वर्गान हे जावपाक जातली तेंय करपाक जाय. आनी बीजेपीचो आयज एकूच हेतू आसा की गोंयकाराक काबार करपाचो, गोंयकार हांगातलो सोंपोवपाचो. हो हेतू घेवन आयज बीजेपी वयता. हे क्लियर कट कळटा. कित्याक आमी जेन्ना गेले, हांवें खूब कडेन बसलो, नाक्याचेर आयज बसता कितलेशे जाण मायनिंग डिपेंडंट, जावं ते ड्रायव्हर, जावं ते वर्कर, जावं ते धंदो चलयता ते आयज ते नाक्यांचेर बसता, आयज बेकार आसा, जावं एक दिसाळ्याच्या कोंतार कामाक वयता, जावं थोडे जाण हांवें एकटो जो मायनिंग डिपेंडंट आसलो ताचे कडेन 4-4 ट्रक आसले, आयज तेणें सगळे ट्रक विकले आनी तो आयज भाडें मारता. म्हणजे ही परिस्थिती आयज मायनिंग बेल्टाच्या लोकांचेर येयल्ली आसा आनी हेका जबाबदार आसा तो म्हणजे हो बीजेपी सरकार. जशें मायनिंग ह्या बीजेपी सरकारान सोंपयले तशें शेतकरी म्हटल्यार शेतकरी वर्ग जो आसा तोय आयज काबार केल्लो आसा. आयज शेतांच्या बाबतींत तुमी पळयता आसतलो, येदी व्हडली शुगर कॅन फॅक्टरी आसली, येदी व्हडली शुगर कॅन फॅक्टरी ती ठप केल्ली आसा, बंद केल्ली आसा. आतां धारबांदोडा जावं फोंडा भाग, जावं आमचो सांगे भाग, हे भागाचे काणकोण भाग, ह्या भागाचे सगळे लोक कितलेशे शेतकरी वर्ग आसा तो ह्या फॅक्टरीचेर डिपेंड आसलो, ऊसाची शेती आसली. पण आयज हे जी फॅक्टरी बंद केल्ल्या कारणान आयज हे बेरोजगार जाले. आयज थंय तेंकाय कामां मेळना, तेंकाय धंदो ना, तेंची जी शेतां आसली तीय पडीक पडलेली आसा. सो हे बीजेपी सरकार म्हटल्यार फक्त मायनिंगूच न्हू, आयज शेतकरी वर्ग तोय सोंपयल्लो आसा. हे सायडीन गेले जाल्यार आमी पळयता ट्युरिझम. पयलू मायनिंग सोंपयली, शेतां सोंपयली, शेतकरी वर्ग सोंपयलो. आयज तुमी पळयता आसतलो काजीचो दर जो आसा, आयज प्रत्येक कडेन आमी जेन्ना वयता काजींचो जो दर आसा तो 110 रुपयान म्हणटा. आनी 110 रुपया म्हटल्यार म्हारगाय खंय वाडलेली आसा, म्हारगाय आयज तकलेच्या वयर गेल्ली आसा आनी रेटी आजून पर्यंत वाडयना. फक्त भाशणां दिता, सबसिडी एक वर्स जाली काजीच्या हेची सबसिडी आजून पर्यंत मेळना. बीजेपी सरकार फक्त फोटींग आश्वासनां ही दीत आसा, बोपके मारीत आसा. पण लोकांक जे मेळपाक जाय, शेतकरी वर्ग आमचो शेतकार बाबडो तो तेजो जो बॅकबोन आसा आयज मोडून उडयल्लो आसा. तुमी पळयता आयज टुरिझम बेल्ट तुमी धरा, पेडणेच्या पोतान ते काणकोण पर्यंत एंटायर टुरिझम बेल्ट आयज ठप पडलो आसा. जेन्ना टुरिझम म्हणटा आमी, आयज टॅक्सीकार भाव आमचे आसा ते टुरिझमाचेर डिपेंड आसलो. आनी ह्या बीजेपीन सिस्टमॅटिकली ह्या टुरिझम पासून, जावं ते टॅक्सीकार, जावं ती रेस्टॉरंट, जावं ती हॉटेल्स, जावं ते लोकल आमचे कोण थंय धंदो करताले, हे प्रत्येक जाणाक आयज सिस्टमॅटिकली टार्गेट करून सोंपयल्ले आसा. म्हणल्यार ताका आयज गोंयकार नाका, गोंयकार धंदो केल्लो नाका. आनी त्या वयल्यान मागीर म्हणटा की गोंयकार खंय येता फुडें धंदो करपाक. अरे सगळे जो धंदो आसलो आयज गोंयकारांक जाल्लो आनी हो आयज ह्या बीजेपीन सोंपयल्लो आसा. टुरिझमाच्या बाबतींत तुमी पळयला आसतलें आयज एअरपोर्ट जो दाबोली एअरपोर्ट आसा तेजे ऑलरेडी फ्लायट्स ज्यो आसा त्यो हे सायडीन डायवर्ट केल्या. आनी भारतान तरी इतलो इफेक्ट जाल्लो आसा की सामकें म्हणल्यार
जेन्ना आमी काणकोण भागात गेले तेन्ना बीच बेल्टाचे जे लोक आसा ते आयज एप्रिलाचे मिड ऑफ एप्रिल जो आसा थंय टुरिस्ट म्हणटा ते ना आणि फुडलो जो हे आसा म्हटल्यार आनी मे पर्यंत तरी उरपाक जाल्ले तेय टुरिझम कांयच ना. सो आयज प्रत्येक गोंयकारांनी चिंतपाक जाय की हे जो बीजेपी सरकार आसा भाशणां व्हडली व्हडली दिता, व्हडले व्हडले त्यांचे जे विजन म्हणटा ते व्हडले व्हडले सांगता ते भाशणां खूब व्हडली आनी खूब सगळ्यांक भोपके मारपाची तांकां संवय जाल्ली आसा. सो प्रत्येक गोंयकारांनी आयज चिंतपाक जाय जशें मनोजान सांगलें की मायनिंगान कसो आमचो बॅकबोन जो आसा तो गोंयकार जो बहुजन समाजाचो गोंयकार आसलो हे आयज तेजेर डिपेंडंट आसले. तशेंच आमचे शेतकरी वर्ग जो आसा तोय बहुजन समाजाचे लोक तेय डिपेंडंट आसले. तशेंच टुरिझम सेक्टरूय सेम तसो आमचे बहुजन समाजाचे लोक डिपेंडंट आसले. आयज सगळ्यांक ल्हवू 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 करून सोंपयल्ले आसा आनी हेजो जबाबदार आसा तो म्हणजे बीजेपी सरकार आसा. आनी बीजेपी सरकार ह्या 10 वर्सांनी लोकांक अशें काबार केलें, 12 वर्सां जालीं लोकांक अशें काबार केल्या प्रत्येक कडेन लोक रडटा, आयज दुकां गळयता, भुरगे बेकार आसा, घर घर बेकार हे जाल्ले आसा. आनी आयज तुमी पळयता जाल्यार कामां पासून जी गव्हर्मेंट सेक्टर जॉब पासून आसा आयज भायल्यांक मेळटा. सो प्रत्येक परत आनी एकदां उलो मारता सगळे मनोजान जर सांगलें आयज गोंयकारांनी चिंतपाक जाय की आमचो जो समज लायव्हलीहूड आमी जगतलो, लायव्हलीहूड आमचो सांबाळून दवरतलो जाल्यार चिंतून मत मारा. ह्या 7 तारखेक जेन्ना वोटींग येतली तेन्ना वोटींगेक तुमी भायर सरपाक जाय, व्हड प्रमाणात भायर सरपाक जाय आनी आमचो लायव्हलीहूड आमी कशें राखूंक शकता. तुम्ही पळयता जाल्यार आतां रिसंटली जो मरिना प्रोजेक्टूय आयज हाडपाक सोदता हो बीजेपी सरकार. तेंचो MP डायरेक्ट स्टेटमेंट करता, श्रीपाद नायक जो नॉर्थ गोवान आतां कॅन्डिडेट आसा तो स्टेटमेंट करता की हांगा मरिना असलो प्रोजेक्ट येवपाक जाय म्हणून. अजून पर्यंत एक दीस पासून हो श्रीपाद नायक थंय येवन भेट दिवंक ना की बाबा कित्याक मरिना आसा, कित्याक कसलो मरिना, कितें मरिना. तो म्हणटा फक्त हे दिवपाक जाय जनरेट जॉब जनरेट. जॉब खंयचे जनरेट करतलो. जेन्ना हांव डिबेटाक बसून बसलो तेन्ना ते सांगता की 250 जॉब जातले, पण कसले जॉब कितें जातले काय सांगिना. हांगा हजारांनी नुस्तेकार भाव आमचे आसा हे डिपेंडंट आसा हे काय ना. म्हटल्यार प्रत्येक सेक्टर जावं तो मायनिंग सेक्टर, जावं तो फिशरीज सेक्टर, जावं तो टुरिझम सेक्टर, जावं तो एग्रीकल्चर सेक्टर, हो प्रत्येक सेक्टर आसा तो बीजेपी सरकार सोंपोवपाक सोदता. प्रत्येक गोंयकारांक परत एकदा उलो मारता की आयज तुमी फुडें सरपाची गरज आसा आनी आमकां लायव्हलीहूड जो आमचो गोंयकारांचो आसा हो राखपाक लागून तुमचो हातभार लागतलो जाल्यार हेच अशें बीजेपी जो आसा तो आमकां सगळ्यांक सोंपयतलो आनी आमकां काबार करतलो. गोंयकार म्हणटा ते उरपाचे ना, गोंयकारांक धंदो उरपाचो ना. आयज भुरग्यांक आयज भायर घालचें पडटा. ही परिस्थिती करपाची ना. आमकां फुडें सरपाक जाय आनी चिंतून मत मारपाक जाय. देव बरें. Thank you.